नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास चतुर्थीनिमित्त असणार आहे. कारण उद्या आहे अधिक महिन्यातली संकष्ट चतुर्थी. आता प्रत्येक महिन्याला 2 चतुर्थी येतात. एक विनायक चतुर्थी आणि एक संकष्ट चतुर्थी. प्रत्येक चतुर्थीचं विशेष असं महत्त्व असतं. आणि उद्याची जी चतुर्थी आहे ती अधिक महिन्यामध्ये तर आलेलीच आहे, पण ही जी चतुर्थी आहे ती बुधवारी आलेली आहे. आता बुधवारी चतुर्थी आलेली आहे, त्याचं काय विशेष महत्त्व आहे? तर बघा, तुम्ही जर तुमची कधी पत्रिका वगैरे दाखवली असेल आणि जर तुमचा बुधग्रह कमजोर असेल, तर तुम्हाला आवर्जून गणपती बाप्पांची आराधना करायला सांगतात. कारण बघा, बुधग्रह हा बुद्धी, वाणी आणि व्यापाराचा कारक मानला जातो आणि आपला बुधग्रह जर मजबूत असेल तर नक्कीच आपला व्यवसाय असेल, नोकरी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला यश मिळतं. शिवाय जर आपण विद्यार्थी असाल तर बुद्धिमत्ता म्हणजे स्मरणशक्ती आपली वाढण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. नातेसंबंध आपले सुधारण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते जर आपला बुधग्रह मजबूत असेल तर. आणि म्हणूनच आपला बुधग्रह मजबूत करण्यासाठीच आपल्याला उद्या आवर्जून गणपती बाप्पांची सेवा आणि काही उपाय करायचे आहेत. बघा, गणपती बाप्पा हे अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांचाच आवडता दैवत आहे. त्यामुळे प्रत्येकाला गणपती बाप्पांची कृपा ही हवीच असते. आणि जेव्हा गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या घरावरती असतो, तेव्हा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न टिकत नाही आणि आपलं घर सुखाने आणि समाधानाने भरत असतं. आणि म्हणूनच उद्या आपल्याला गणपती बाप्पांच्या काही सेवा करायच्या आहेत आणि उपाय देखील महत्त्वाचे काही करायचे आहेत. आता यामधले तुम्हाला जितक्या सेवा किंवा जितके उपाय जमणार आहेत, तेवढे तुम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवरती पोहोचतील. आणि आजच्या व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक देखील करा. आता उद्या अर्थातच आपल्याला लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. जेणेकरून आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी आपल्याला मदत मिळेल. त्यानंतर आपल्या घराच्या उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आता हळदीचं लेपन बघा, आपल्या मुख्य दरवाज्यावरती उंबरठ्यावरती आपण करत असतो. प्रत्येक महत्त्वाच्या तिथीला आपण करत असतो. सगळ्यांना माहितीच असेल हे कसं करायचं असतं, तरी पण थोडक्यात सांगते. हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र मिक्स करायचं आणि त्याची पेस्ट बनवायची आणि ही जी पेस्ट आहे ती आपल्या संपूर्ण उंबरठ्यावरती, घराच्या उंबरठ्यावरती लावायची आहे. संपूर्ण उंबरठा जो आहे तो कव्हर करून घ्यायचा. अशा पद्धतीने आपल्याला हे हळदीचं लेपन करायचं आहे. बघा, हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता येत नाही आणि आपल्या घरामध्ये आधीची जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर जाण्यासाठी आपल्याला मदत मिळते. त्यामुळे हळदीचं लेपन सणावाराला, विशेष तिथींना आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायचं आहे. तर उद्या हे सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला हळदी कुंकवाने 2 टिपके काढायचे आहेत. रिद्धिसिद्धीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती हळदी कुंकवाचे 2 टिपके काढायचे आहेत. अशा पद्धतीने रिद्धिसिद्धीचं स्मरण करून आपण हा छोटासा उपाय केला तर निश्चितच गणपती बाप्पा देखील आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. यानंतर बघा, गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक घालायचा आहे पंचामृताने. पंचामृत जर नसेल तर मग दुधाने किंवा पाण्याने अभिषेक घातला तरी देखील चालणार आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती 21 वेळेस किंवा 11 वेळेस आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक घालायचा आहे आणि हे जे तीर्थ आहे ते आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला प्यायला द्यायचं आहे. बघा, हे तीर्थ प्यायल्याने देखील आपल्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत त्या सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. म्हणजे मुलं जी आहेत ती शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर त्यांना काही अडचणी येत असतील किंवा नोकरी व्यवसायामध्ये जर काही अडचणी येत असतील, आजारी व्यक्ती जर असेल घरामध्ये, तर हे तीर्थ जे आहे ते सगळ्यांना प्यायला द्यायचं आहे. त्यामुळे ह्या ज्या समस्या आहेत आपल्या त्या सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. आता हे दररोज करायला हरकत नाही, पण दररोज करणं शक्य होत नाही प्रत्येकाला. त्यामुळे कमीत कमी चतुर्थीच्या दिवशी किंवा मग बुधवारच्या दिवशी तरी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा असतो. आणि योगायोगाने बघा, उद्या चतुर्थी देखील आहे आणि बुधवार पण आहे. त्यामुळे हा उपाय आपल्याला नक्कीच करायचा आहे. 21 वेळेस किंवा 11 वेळेस किंवा जर बघा धावपळीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला शक्य होत नाही, त्यामुळे कमीत कमी 1 वेळेस तरी आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणून अशा पद्धतीने अभिषेक घालायचा आहे. आणि हे जे तीर्थ आहे ते घरातील प्रत्येक सदस्याला प्यायला द्यायचं आहे आणि ह्यातलं थोडंसं आपल्या संपूर्ण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे. ज्यामुळे घरातील जी काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळते. यासोबतच बघा, उद्या आपल्याला जितकं शक्य होईल तेवढा हिरव्या रंगाचा वापर करायचा आहे. आता तुमच्याकडे जर हिरव्या रंगाचे कपडे असतील तर ते तुम्ही उद्या घालू शकता किंवा मग हिरव्या रंगाचा रुमाल तुम्ही तुमच्याकडे उद्या ठेवला तरी देखील चालणार आहे.
या व्यतिरिक्त बघा गणपती बाप्पांना उद्या आपल्याला दुर्वा आणि त्यासोबतच हिरवे मूग देखील अर्पण करायचे आहेत. तुम्ही गाईला चारा देखील खायला घालू शकता. बघा हिरवा रंग जो आहे तो बुध ग्रहाशी संबंधित आहे आणि बुध ग्रह मजबूत असेल आपला, तर मी मग पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलेलं आहे तुम्हाला, जर विद्यार्थी असाल तर तुमची बौद्धिक क्षमता जी आहे ती वाढते. त्याचप्रमाणे शैक्षणिक प्रगती होण्यासाठी आपल्याला मदत मिळते. तुमचा व्यवसाय नोकरी असेल तर त्यामध्ये वृद्धी होण्यासाठी देखील मदत मिळते आणि म्हणूनच आपल्याला उद्या हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता ह्याच हिरव्या मुगाचा आपल्याला आपल्या मुलांसाठी देखील उपाय करता येणार आहे. तो कसा करायचा तर बघा 21 मुगाचे दाणे घ्यायचे आणि हा उपाय जो आहे तो तुम्ही मंदिरात जाऊन पण करू शकता किंवा घरी केलात तरी देखील चालणार आहे. 21 मुगाचे दाणे घ्यायचे आणि आपल्याला 21 वेळेस गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. एक मुगाचा दाणा बाजूला ठेवायचा, एक गणपती स्तोत्र म्हणायचं, त्याच्यानंतर दुसरा ठेवायचा, गणपती स्तोत्र म्हणायचा. अशा पद्धतीने आपल्याला 21 वेळेस गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि हे जे मूग आहेत ते गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. आता हा उपाय बघा तुम्ही घरी किंवा मंदिरात केला तरी देखील चालणार आहे. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. त्यांच्या वाट्याला जी काही विघ्न येतात ती दूर करण्यासाठी बाप्पाला प्रार्थना करायची आहे आणि हा छोटासा उपाय आपल्या मुलांसाठी आपल्याला उद्या करायचा आहे. यानंतर बघा उद्याच्या दिवशी चतुर्थीनिमित्त आपल्याला एक उपाय करायचा आहे. कापरासोबत आपल्याला काही गोष्टी प्रज्वलित करायच्या आहेत, जेणेकरून आपल्या घरातील वातावरण शुद्ध, सकारात्मक आणि पवित्र होण्यासाठी आपल्याला मदत मिळेल. आपल्याला करायचं काय आहे तर बघा उद्या संध्याकाळच्या वेळेस साधारण दिवे लागणीच्या वेळेस हा उपाय आपल्याला करायचा आहे. 4 ते 5 कापराच्या वड्या घ्यायच्या आणि एक खोबऱ्याचा तुकडा किंवा वाटी घ्यायची छोटीशी. त्यामध्ये हे जे कापूर आहेत ते ठेवायचे आणि प्रज्वलित करायचे आहेत. प्रज्वलित केल्यानंतर ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे. जोपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तोपर्यंत हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा उपाय आपल्याला देवघराच्या इथेच करायचा आहे. आता हे फक्त एकदा करून थांबायचं का तर नाही. बघा जर तुम्ही सातत्याने प्रत्येक संकष्टीला हा उपाय केला तर अगदी 6 महिन्यामध्ये त्याचे सकारात्मक बदल जे आहेत ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसून येतील. त्यामुळे हा छोटासा उपाय जो आहे तो तुम्ही उद्या नक्कीच करून बघा. यानंतर बघा तुमचं स्वतःचं घर घेण्याची तुमची इच्छा असेल किंवा तुम्ही प्रयत्न करत आहात आणि त्यामध्ये जर काही विलंब होत असेल, अडथळे येत असतील, तर तुम्ही उद्यापासून एक उपाय करू शकता. गणेश पंचरत्न स्तोत्र जे आहे ते आपल्याला वाचायला सुरुवात करायचं आहे. बघा अतिशय सोपं आणि छोटंसं असं हे स्तोत्र आहे, पण अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे. त्यामुळे तुमची घर घेण्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना तुम्हाला नवस करायचा आहे आणि अशा पद्धतीने गणेश पंचरत्न स्तोत्र जे आहे ते वाचायला सुरुवात करायचं आहे. निश्चितच तुमची जी काही घर खरेदी करण्याची इच्छा आहे किंवा तुम्ही प्रयत्न करत आहात आणि त्यामध्ये जर विघ्न येत असतील, अडथळे येत असतील, तर ते दूर होण्यासाठी नक्कीच गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. तर बघा अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे हे मी थोडक्यात इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण उद्या अतिशय महत्त्वाचा दिवस आहे हा. अधिक महिन्यातली संकष्टी आणि ती देखील बुधवारी आलेली संकष्टी. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे हा. त्यामुळे आपल्याला जे जे शक्य होईल ते करण्याचा, म्हणजे जे उपाय शक्य होतील ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. जमल्यास तुमच्या जवळपास गणपती बाप्पांचं जर मंदिर असेल तर तिथे देखील जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न करा. कारण बघा घरामध्ये तर देव असतोच, पण अशा विशेष ज्या तिथी असतात किंवा विशेष प्रसंगी मंदिरामध्ये जाऊन दर्शन करण्याला देखील विशेष महत्त्व असतं. त्यामुळे जितकं शक्य होईल तितकं करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओतली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.